नमस्कार. स्वराज्य गुरुकुलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मी स्वराज्य गुरुकुल संस्थापक आणि सहाय्यक प्राध्यापक अनिल भागोजी कोकरे. बघा, सेटमध्ये पेपर 2 आहे. हा तुमचा असतो विषय, तुमच्या हक्काचा विषय असतो, ज्यात तुमचं मास्टर्स पूर्ण झालेलं असतं. MA असेल तर त्यात जो काही इको असेल, हिस्ट्री असेल, मराठी, इंग्लिश, वॉट एव्हर. MCOM मध्ये कॉमर्स, MSc मध्ये प्लेन असेल BSc तर मग फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी जो असेल तो. MCS म्हणजे तुमचं कम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन. सो हा जो काही तुमचा विषय असतो तोच विषय तुमचा सेटला असतो. त्यातूनच तुम्हाला सेट पास व्हावी लागते. बघा, माझा विषय होता MA हिस्ट्रीचा, त्यामुळे मी त्यात सेट दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालो. ओके, सो आता आपण पाहूया हिस्ट्रीचा जो काही सिलेबस आहे तो. सिलेबस म्हणण्यापेक्षा काही टॉपिक्स पाहूया आपण. तुम्हाला सिलेबसची कॉपी unipune.ac.in ला मिळेल. मी तुम्हाला खूपदा तुम्हाला सांगून झालेलं आहे की कोणतीही स्पर्धा परीक्षा जर तुम्हाला पास व्हायची असेल तर क्लासेस वगैरे लावणं किंवा न लावणं ही तुमची चॉईस आहे. तुमचा मित्र जवळचा कोण आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका पाहायच्या आणि मेन म्हणजे सिलेबस, अभ्यासक्रम जो तुम्हाला unipune.ac.in ला सेट एक्झामिनेशन पोर्टलला त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पेपर समोर ठेवूनच त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याशिवाय तुम्ही पुस्तक घ्याल एवढं मोठं, पहिलं पान ते शेवटचं पान पूर्ण वाचून काढाल, तुम्हाला त्यातून फारसं आउटपुट मिळणार नाही. तुमचा उद्देश आहे आपल्याला पास व्हायचा आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम आणि मागच्या वर्षी झालेले जवळपास सगळेच पेपर्स 2020, 21, 23, 24, 25, 22 साली परीक्षा झालेली नाही. त्यामुळे तुमच्या जवळचे मित्र कोण आहेत? अभ्यासक्रम आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. बघा, साधारणतः इतिहास काय आहे तर हिस्टोरिया या शब्दावरून हिस्ट्री हा शब्द आला. आपल्या हिस्ट्रीचे जे पायोनियर आहेत किंवा जनक आहेत त्यांचं नाव आहे हेरोडोटस आणि त्यांचं पहिलं पुस्तक जे आहे त्या द हिस्ट्रीज. आणि मग त्यातून आपल्याला हळूहळू हिस्ट्री समजायला लागली किंवा ती उघडायला लागली, ती समजायला लागली. बघा, मग हिस्ट्री जो आहे तो विषय आधी गॉटिंगन युनिव्हर्सिटी जी आहे जर्मनीची, त्यात पहिल्यांदा हिस्ट्रीचं डिपार्टमेंट निघालं. त्याच्या आधी इतिहास हा विषय मुळात कोणत्याच विद्यापीठात शिकवला जात नव्हता. 1737 जर मी चुकत नसेल तर गॉटिंगन युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा, त्यात तुम्हाला पहिल्यांदा विभाग पाहायला मिळाला इतिहासाचा. आणि मग इतिहास आता खूप ठिकाणी हा एक विभाग, हा विषय तुम्हाला शिकवला जातो. बघा, मग नक्की काय सेटमध्ये तर आपला इतिहास 3 भागात डिवाइड झालेला आहे. पहिला आहे प्राचीन भारत, एन्शंट इंडिया. दुसरा आहे मध्ययुगीन भारत, मिडिवल इंडिया. आणि तिसरा आहे आधुनिक भारत किंवा मग मॉडर्न इंडिया. मॉडर्नचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा पुन्हा विभागला आहे. कुठपर्यंत, कसा तर इंडिपेंडेन्स 1947 इथपर्यंत जो भाग आहे तो आहे प्री इंडिपेंडेन्स, स्वातंत्र्यपूर्व भारत. त्यानंतरचा पोस्ट इंडिपेंडेन्स. सो तो एक आपल्याला लक्षात ठेवायचा. बघा, प्राचीन भारतामध्ये बाळांनो जर आपण पाहाल ना तर पहिला टॉपिक आहे हडप्पा संस्कृती, हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती. सिंधू ही नदी आहे त्यामुळे. त्यात काय आहे तर हडप्पा संस्कृती नक्की कधी उदयास आली, तिचा ऱ्हास का झाला असावा, त्याची काही कारणे आहेत ती एकदा पाहून घ्या. कोणते कोणते स्थळ आहेत, मग लोथल, कालिबंगन वगैरे, मोहेंजोदडो असेल हे पाहून घ्या. ते नक्की कोणी शोधलं, ते इतिहास अभ्यासक कोण आहेत ते पाहून घ्या. मग ASI आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, यांचे पहिले डायरेक्टर कोण आहेत, मग ते अलेक्झांडर कनिंघम वगैरे असतील, जॉर्ज मार्सेल असतील, यांची ही नावं लक्षात ठेवा. खास करून स्थळ, त्या ठिकाणी काय सापडलं, शोध कुणी लावला आणि कोणतं वर्ष, याचा थोडासा अभ्यास करा. पुढे आहे वैदिक. 4 वेद महत्वाचे. पहिला ऋग्वेद, नंतर सामवेद, नंतर यजुर्वेद आणि मग अथर्ववेद. मग उत्तर वैदिक काय आहे, कोणते कोणते ग्रंथ परत निर्माण झाले, मग उपनिषद काय आहेत, आरण्यके काय आहेत, पुराणे काय आहेत, किती पुराण आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करायचा. खास करून त्या वेदामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल सामवेद, संगीत गायन विषयी पूर्ण जो काही डेटा आहे तो त्यामध्ये आहे. दुसरं समजा ऋग्वेद आहे तर देवदेवतांची स्तुती केलेली आहे, हे आपला इतकं वरवर तरी माहिती असणं आवश्यक आहे. पुढे आहे बौद्ध धर्म. मग त्या धर्माची स्थापना कधी झाली, कुणी केली, मग गौतम बुद्ध असतील,
मग त्यांचं नाव, मूळ नाव काय होतं, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. पंचशील तत्वे, अष्टांगिक मार्ग, मग प्रेम, सत्य, अहिंसा, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. खास करून त्यांची जी काही ग्रंथ आहेत, जे काही पुस्तकं आहेत, त्यांचा अभ्यास करा. म्हणजे अभ्यास म्हणजे ते लक्षात ठेवा. पिटक वगैरे आहेत ते त्रिपिटक. पुढे जैन वर्धमान, सेम गोष्ट इथे पण कोणी स्थापना केली, खास करून इथे तीर्थंकर तुम्हाला एक नवीन टॉपिक पाहायला मिळेल. मग 23वे कोण, 24वे कोण, हे थोडंसं 22वे वगैरे हे थोडंसं माहिती असू द्या. महाजनपदे सर्वात महत्वाचा टॉपिक आपल्या प्राचीन भारतामध्ये. हडप्पा, वैदिक हे 2 धर्म आणि महाजनपद. महाजनपद, जन म्हणजे लोक, जनता, यातून एकत्र येऊन जनपद निर्माण झालं. ही अशी खूप सारी जनपद, म्हणजे आत्ताचे आपण गावं पकडू, हे एकत्र येऊन एक महाजनपद, आताचं राज्य असं आपण म्हणू शकतो. मग ही निर्माण झालं. बघा, जैन आणि बौद्ध यांच्या काही धार्मिक पुस्तकात 16 महाजनपदांचा उल्लेख आहे. खास करून आपल्या महाराष्ट्राला तिथे अश्मक हा शब्द आहे. प्राचीन भारतामध्ये जेव्हा आपण व्यापार करायचो, हडप्पाच्या तुलनेत मेसोपोटेमिया असेल किंवा इजिप्शियन असेल, तर मग तिथे मेलो हा हे नाव आपल्या भारताचं आहे. सो ते एक थोडंसं लक्षामध्ये असू द्या, एक क्युरिओसिटीचा पार्ट म्हणून. मग महाजनपद उत्तरेतले कोणते आहेत, दक्षिणेकडे कोणते आहेत, मग तुमचं मौर्य घराणं आहे ते थोडंसं पाहून घ्या, गुप्त घराणं वगैरे आहे, ह्यांचा थोडासा अभ्यास असू द्या. सोबतच जे काही महाजनपद दक्षिणेला आहेत, पांड्य, चेर, चोल, यांचाही अभ्यास करा. बघा, मध्ययुगीन कालावधी सुरू कधी झाला, 11वं शतक जे आहे, 11वं 12वं इथून जवळपास सुरू झाला आणि तो 1707 औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत जो काय कालावधी आहे बाळांनो, तो आहे मिडिवल किंवा मध्ययुग. यात काय काही घराणे आहेत, जसं की दबा गुलाम घराणे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो खिलजी आहे, त्यांचे फाउंडर कोण आहेत, 1206ला सुरू झालं, जलालुद्दीन आहे. मग अल्लाउद्दीन खिलजी आहे. असा पहिला सुलतान जो दिल्लीतून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आक्रमण केलं, देवगिरी किल्ला जर आहे तर त्यावरचं आक्रमण, हे सगळं थोडंसं पाहून घ्या. तुघलक आहे, त्यातले कोणते राजे आहेत, सय्यद आहे, आणि मग शेवटचं आपलं लोधी घराणं आहे. पानिपतच्या युद्धाची सुरुवात ही झाली. 3 पानिपतची युद्ध आहेत, त्यातलं पहिलं युद्ध झालं आपल्या बाबर आणि तत्कालीन इब्राहिम लोधी घराण्याचे जे काही शेवटचे आपण बादशाह म्हणू शकतो. खास करून तुम्हाला काय पाहायचं आहे की त्या घराणेशाहीमध्ये जे काही राजे बादशाह असतील, त्यांच्या कार्यांचा क्रम लक्षात ठेवा. कोणता राजा आधी आला, कोणता त्याचा मुलगा आहे, हे लक्षात ठेवा. कोणी धरणं बांधली, कुणी एखादं पुस्तक लिहिलं, कोणती ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे, बाबरचं बाबरनामा वगैरे आहे, हे थोडंसं बघून ठेवा, वाचून ठेवा. PYQचा संदर्भ घ्या त्यात. सोबतच कोण संगीतकार आहे, मग कोण वीणा वाजवतं, किंवा मग अजून काही कवी आहेत, कोण कोण लेखक आहेत, हे जे राजे आहेत ना, यांची विशेषता थोडीशी पाहून घ्या. पण क्रम मात्र तुम्हाला तिथे एक्झामला खूप जास्त प्रकारे विचारतात राजावरती, घराणेशाहीवरती. पुढे मुघल आहे. बघा, 1526ला बाबर नावाचा एक व्यक्ती दिल्लीमध्ये इब्राहिम लोधीशी लढाई करून जिंकून मुघल साम्राज्य स्थापन करतो. आणि मग तिथून पुढे मुघल खूप जास्त कालावधीमध्ये देशामध्ये, भारतामध्ये आपल्या एक चांगली सत्ता निर्माण करणारं घराणं. त्यामुळे तुम्हाला ते अभ्यासाला येतं. अगदी बाबर, शहाजहान, औरंगजेब जे असतील ते अगदी तुमच्या औरंगजेबापर्यंत. मग औरंगजेबापर्यंत जे आहेत त्यात ग्रेटर मुघल, कारण त्यांची कामगिरी खूप जास्त आहे. जे बाकीचे आहेत ना खाली सगळे, अगदी तुमच्या प्लासी, बक्सार किंवा मग पेशवाईच्या युद्धापर्यंत, ते सगळे आहेत लेटर मुघल. त्यांची कामगिरी अशी फार उल्लेखनीय नाही, ते लक्षात ठेवा. मग मुघलांमध्ये जे काही राजे आहेत, जे काही बादशाह आहेत, त्यांचाही तुम्हाला उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांची जी काही लेखन शैली आहे, त्यांची खास करून जी काही बांधकाम शैली आहे, तेही लक्षात ठेवा. पुढे आहे मराठी शाही. 1630 पासून ते अगदी 1818 पर्यंत. पेशवाई जर पकडली तर तेही थोडंसं लक्षात ठेवा. मग महाराजांचे तह आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य उभं केलं, आणि ह्या सगळ्यांचा जो काही अट्टहास आहे तो कशा पाय आहे. छत्रपती वगैरे राज्याभिषेक सोहळा आहे, त्यानंतर संभाजी महाराजांच्या काही गोष्टी आहेत त्याही लक्षात ठेवा. त्यांच्या लढाई असतील, हे सगळं लक्षात ठेवा. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं काही पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजासोबत 33 किल्ले देऊन महाराज रिकामे झाले होते.
महाराज तरी हारलेले नाहीत. तुम्हालाही हेच करायचं. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असलं, पुन्हा रिस्टार्ट करा. आयुष्याला पुन्हा एक नवीन चालना द्या. म्हणून आपल्या स्वराज्य गुरुकुलमधून आपण अशा मुलांना शिकवतो जे मुलं आपल्या उद्देशातून थोडेसे बाहेर पडलेले आहेत. शिक्षण प्रवाहामध्ये तुम्हाला आणायचं आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी असेल जो मुलगा शिकत नाही, शिक्षण घेत नाही, माझ्यापर्यंत त्याला पोचवा. मी त्याला शिक्षणाच्या प्रवाहात अगदी एकही रुपया न घेता मोफत त्याला प्रवाहात आणून देईन. त्यामुळे शिका. आपल्याला तरुण पिढी शिकवायची आहे. उद्याचं भारत, जो काय आपला भारत आहे, हे भविष्य जे आहे ते उज्ज्वल पाहिजे. अन्यथा फार अवघड स्थिती आहे देशाची. त्यामुळे आपल्याला मराठेशाही, पेशवाई याच्याकडून खूप साऱ्या नैतिक गोष्टी शिकायला मिळतील. अभ्यासक्रमात जितकं आहे सध्या तितकंच करा. बाकी तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी वाचायला मिळतीलच. आधुनिक भारत 1707 औरंगजेबाचा मृत्यू, तिथून पुढे झाला सुरू आधुनिक भारत. बघा ह्यात काय पाश्चिमात्य जे काही आगमन आहेत, फ्रेंच, डेन्मार्क, तुमचे ब्रिटिश यांचे आगमन, यांच्या वखारी, ह्या सगळ्या लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रिटिश व्यवस्था. मग बाकी फ्रेंच, डेन्मार्क वगैरे तर गेलेच, राहिलं कोण तर ब्रिटिश, इंग्रज राहिले. मग त्यांचे कायदे असतील ते पहा. जमीन महसूल व्यवस्था त्यांनी कशी लावली, जमीन महसुलीच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, मग कायमधारा असेल किंवा महालवारी असेल, रयतवारी असेल, कोणत्या राज्यामध्ये लावली, सीमा काय, टक्केवारी किती, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. कुणी लावली कायमधारा, कुणी लावली रयतवारी, ह्या सगळ्यांचे फाउंडर, संस्थापक तुम्हाला चालू आहे ना माहीत पाहिजे. सो हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. प्रशासन, मग गव्हर्नर, मग काही कायदे आहेत त्यांचा अभ्यास करा. 1773 पासून ते 1947 पर्यंत सगळे कायदे पाठ करा. त्यात काय वेगवेगळं आहे, 1772 पासून चालू आहे. 1772 असेल, त्यानंतर तुमचा 1813 असेल, 1833 असेल, 1854 असेल, त्यानंतर 1861 आहे, 1909, 1919, 1935, हे 3 तरी तुम्हाला कायदे प्रॉपर माहीत पाहिजेत. ते मिर्लो मोंटो त्यांचं नाव आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नाव आहे. सो हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. पुढे काय, पुढे जाऊन बघायचं वर्तमानपत्र. बाळांनो, वर्तमानपत्र मराठी कोणतं, पहिलं कोणतं, कुणी काढलं, का काढलं, उद्देश काय, इंग्लिश कोणतं, पहिलं कोणतं, का काढलं, उद्देश काय, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतरच काही संघटनांच्या अंतर्गत काही सामाजिक सुधारणांनी सुद्धा काही वर्तमानपत्र चालू केली होती. मग सामाजिक भागामध्ये कोणती, राजकीय कोणती, शैक्षणिक कोणती, असे प्रभाग करा. हे थोडंसं चार्ट बनवायचा, पटकन लिहायचं, ठेवायचं कशामध्ये, काही काम करताना आठवायचं, आठवलं नाही काढा, वाचून घ्या. शिक्षण व्यवस्था आयोग, सर्वपल्ली राधाकृष्ण आयोग. अगदी प्राचीन भारतामध्ये गुरुकुल व्यवस्था, मध्ययुगातल्या काही व्यवस्था असतील, इथून ते अगदी आधुनिक मधले आपली शिक्षण व्यवस्था, त्यातले आयोग खास करून, मग ते कोठारी आयोग असतील किंवा मग आत्ताचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 वर्ष तुम्हाला माहिती पाहिजे. सो हे थोडंसं पाहून घ्या. काय काय लोक NEPला न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतात, चुकीचं आहे ते, नवीन नाही, राष्ट्रीय नॅशनल आहे, हे पाहून घ्या. समाज सुधारक नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्यापासून चालू व्हा, पंजाबराव देशमुखपर्यंत करा, आंबेडकरांच्या गोष्टी करा, महात्मा फुलेंच्या गोष्टी करा, शाळा त्यांच्या बघा, त्यांनी काय चालू केलं, समाज कोणतं चालू केला, हे थोडंसं पाहून घ्या. समाज सुधारक करताना त्या संघटनेचं नाव त्यांनी जी सुरू केली आहे, त्यांचं शिक्षण महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं काय तर त्यांनी कोणती कोणती पुस्तके लिहिली, संदर्भ ग्रंथ, रेफरन्स, आणि त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र. सो हे जे आहे हे थोडंसं पाहून घ्या. आणि त्यांचं योगदान किती चांगल्या प्रकारे आहे, मग राजकीयमध्ये आहे का, शैक्षणिक आहे का, मग सामाजिक आहे, हे एक तर पाहून घ्या. पुढे काय, चळवळी बघा, चळवळीमध्ये काय धार्मिक चळवळी आहेत, वहाबी, मुस्लिम चळवळी आहे, अशा काही गुफ्तार वगैरे आहेत, ह्या पाहून घ्या. सर्वात महत्त्वाची चळवळ म्हणजे काय, असहकार 1920, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेली स्वातंत्र्यासाठी चळवळ. असहकार 1920, 1930ची सविनय, 1940चा वैयक्तिक सत्याग्रह, ही मुलं चळवळ विसरतात, तेही पाहून घ्या. पहिले कोण होते वगैरे वगैरे हे सगळं पाहून घ्या. आणि 1942ची चले जाव, करेंगे मरेंगे वगैरे वापरून सांगितलं होतं, ते पाहून घ्या. आणि 1947ची आपली शेवटचा जो काही कायदा आहे त्या अंतर्गत ज्या काही समित्या नेमल्या गेल्या, लिलिदुआ असेल, कॅबिनेट असेल किंवा क्रिप्स योजना असतील, हे थोडंसं पाहून घ्या. पुढे काय, आफ्टर इंडिपेंडन्स, पंतप्रधान पहिले PM नेहरू यांनी पंचवार्षिक योजना चालू केली. बघा ती फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही येणाऱ्या 5 वर्षांचा जो काही तुमची कामगिरी आहे, जो काही विचार आहे, संकल्पना आहे, ही तुम्ही आत्ताच
लिहून ठेवता की मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये 5 इयर्स प्लॅन काय करायचे आहेत. तर ते पंचवार्षिक योजना जी आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घ्या. आणि मग 2014लाच आपले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांनी पंचवार्षिक योजनेचं नाव नीती आयोग केलं. सो त्याचा फुल फॉर्म वगैरे त्यात नवीन काय ॲडिशनल झालेलं आहे हे पाहून घ्या. आणि शेवटचं काय, सगळे सरकार जे आहेत ह्या सरकारचे PM कोण आहेत हा एक सिक्वेन्स लक्षात घ्या. बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला वाचण्यासाठी. पेपर समोर असू द्या, पेपर समोर ठेवा, त्यातले टॉपिक्स काढा. हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेतच. दुष्काळ योजना वगैरे असतील तेही कव्हर करा. सर्वात महत्त्वाचं काय ह्यात दिलं नाही मी ते म्हणजे काय, प्रशासनाअंतर्गत जे काही गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरांचा पूर्ण अभ्यास करा. ते गव्हर्नर कधी आले, कधी गेले, राजीनामा दिला का त्यांना काढलं गेलं, कोणाची हत्या केली, क्रांतिकारी चळवळ सुद्धा महत्त्वाची आहेत यामध्ये. चळवळी क्रांतिकारी चळवळ असतील, सावरकर असतील, चाफेकर बंधू असतील, यांचाही अभ्यास करा. भगतसिंग असतील, लाहोर खटला, हे सगळं तुम्हाला अतिशय सुंदरपणे अभ्यास करा. बघा इतिहास अभ्यास करताना एक टाईम लाईन असते. टाईम लाईनचा डोळ्यासमोर तुमच्या आलं पाहिजे. यार प्राचीन आहे ना, ओके इथे आहे, हा क्रांतिकारी आहे, ओके आधुनिकमध्ये क्रांतिकारी चळवळ आहे, मग कोणते कोणते आहेत तेही पाहून घ्यायचं. लगेच टाईम लाईन बनवा. अशी एक वेळ जाते ना, त्या वेळेनुसार तुम्ही जा. त्यामुळे हे थोडंसं पाहून घ्या. काही अडलं तर मला कॉल करा. माझा नंबर आहे 95 94 36 60 69. नसेल कळत 9594366069. काही अडचण आली मला कॉल करा. मी तुम्हाला कधीही हेल्प करण्यासाठी नेहमी तत्पर असेल. चला येतो. धन्यवाद.